3 महिन्यात झाडाची हाईट झाली आपल्या कमरेला एवढी कमीत कमी 3 3 फूटचं झालेली आहे आपली 3 फूट 3 फूट हाईट झालेली. हा. आणि सरासरी झाडाला कमीत कमी 15 फूट आहे. आहेत आहेत 15 म्हणजे 15च्या पुढेच आहेत पुढेच आहेत. आतमध्ये नाही. बरोबर हो इथं मुळे इकडे मुळे आहे झाडाच्या, पांढरी मुळे आलेली आहेत. होय. आतमध्ये मुळे आहे झाडाच्या. होय, ते बघा पांढऱ्या झाडाच्या पांढरी आपल्याला. मुळे आहेत इथे. बरोबर आहे की हा. नाही? हे मातीमध्ये दिसत नाही. इथं आहेत बघा, हे पांढऱ्या मुळे हे दिसतात. बघा पांढऱ्या झाडाचं सगळं. हा. बरोबर आहे की नाही? हा. म्हणजे जिथं खत टाकलंय हा. तिथं अनेक गांडूळ पण आहे बघा. गांडूळ पण आहेत बारीक बारीक. म्हणजे दिसत खोड बनून राहिले बघा तुम्ही. हे बघा तुम्ही खोड, हे बघा प्रॉपर खोड बनला, काळवं चाललंय बघा आता खालपासून. हे बघा रासायनिक खर्च किती करा तुम्ही? रासायनिक काही खर्चच केलेला नाही याला. सगळं म्हणजे आपलं एसबीटीचं चालू आहे याला. नक्की हा नक्की 0% त्याने रासायनिक. काहीच नाही रासायनिक याला. आणि वापरायचं पण नाही आपल्याला. म्हणजे रासायनिक जेवढं कमीत कमी आपल्याला वापर करता येईल तेवढा करायचा आपण. आता 100% आपल्याला एसबीटीच करायची. एसबीटीच करायचे. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि ऍड्रेस सांगा ना एकदा. माझं नाव विश्वजित बुवासाहेब घोडके. हा. माझा मोबाईल नंबर 84 68 97 42 45. आता आपण ही आपली लहान बाग बघतो लहान बाग. डाळिंबाची. हा. हे सगळं झाड किती नवीन लावले, झाडे किती सगळे? ही सगळी 390 झाड आहे. 390 झाडे. हा. बरोबर आहे की नाही? डाळिंबाची साधारणतः याची लागण तुम्ही कधी केली? याची लागण फेब्रुवारी मध्ये केली आपण. फेब्रुवारी महिन्यामध्ये केली. फेब्रुवारी. आणि साधारणतः दोन्ही झाडांमधलं अंतर किती आपलं आज? ही 12-8 आहे आपलं. जर आपण बघितलं हा. मधलं 8 फूट हा. दोन झाडांमधलं साईड आणि गल्लीतलं 12 फूट 12 आहे. फूट. हा. हा आता किती फुटाचा बेड आहे दोन्ही बाजूनी? हे आता 3 फूट असेल. 2 म्हणजे जवळपास तिकडं एक 2 फूट इकडनं 2 फूट तिकडनं. पलीकडनं म्हणजे इकडून 2 फूट तिकडून 2 फूट 4 फूट असेल. 4 फुटाचा बेड बनला. बेड पडला. बरोबर आहे. आणि साधारणतः याची व्हरायटी कोणती आपल्या आज? हे साधा भागवाचा आहे आपला. आपला साधा सुपर बघू. साधा सुपर भागवा. बरं म्हणजे ती जी झाड आहे तेच आपण हे लावलं. साधारणतः आपलं किती महिने झालं? 3 महिन्याचे ना? 3 महिने झाड आहे. ट्रीटमेंट तुम्हाला काय केली लावल्यापासून? त्याला ग्रीन भूमी एक दिलेला आहे. हा. आणि हे आपले कृषीधन. कृषीधन ग्रीन मुंबई किती करून टाकलं तुम्ही याला? त्याला 1 किलो टाकलं होतं आपण. दोन्ही मिळून? हा दोन्ही मिळून. साधारणतः डोस टाकून आपल्याला किती दिवस झाले? एक 1.5 महिना झाला असेल. महिना 1.5 महिना आपल्याला. महिना 1.5 महिना झाला. महिना. बरोबर आहे. हा. काय वाटतं रिपोर्ट तुम्हाला डोस टाकल्यानंतर प्लॉट मध्ये? डोस टाकल्यानंतर आपल्या झाडाची म्हणजे हाईट पण वाढलेली आहे. हा. सगळं म्हणजे हे झालेलं आहे. हाईट वाढली, फुटवा निघाला. हा फुटवा निघायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुळी जर बघितलं आपण हो इथं मुळे इकडे मुळे आहे झाडाच्या. पांढरी मुळे आलेली आहेत. आतमध्ये मुळे आहे झाडाच्या. हो ते बघा पांढऱ्या झाडाच्या पांढरी आपल्याला. मुळे आहेत इथे. बरोबर आहे की नाही? हा. हे मातीमध्ये दिसत नाही. इथं आहे बघा, पांढऱ्या मुळे हे दिसतात. बघा पांढऱ्या झाडाचं सगळं. हा. बरोबर आहे की नाही? हा. म्हणजे जिथं खत टाकलंय तिथं अनेक गांडूळ पण आहे. गांडूळ पण आहेत बारीक बारीक. म्हणजे दिसतंय सगळं. हा. आणि इकडे खत पण दिसतंय डोस आपल्याला. भरलेला आहे आपला. त्यावेळी मुळे तुटलं आपलं त्यावेळी. हा. हा. बरोबर आहे की नाही? हा. जबरदस्त झाड फुटवे निघालेले. फुटवे 3 निघाले. महिन्यात झाड कोणी म्हणून काही? नाही म्हणत. हा? नाही म्हणत नाही कोण 3 महिन्याचं. म्हणजे ह्या प्लॉट म्हणजे एसबीटीचा रिझल्ट आहे आपल्या. नक्की का? हा 100% अरे म्हणताय म्हणून तुम्ही म्हणताय म्हणून नाही. मी स्वतः पहिल्यांदा म्हणजे वापरून बघत असतो. मग तर हा. हे करत असतो. अनुभव घेतात अनुभव मग त्याचा प्रयोग करतात. हा, बरोबर आहे बरोबर की नाही? आज आपली मोठी बाग पण एसबीटी वर एसबीटी वरच आहे. लहान बाग स्टार्टिंग पासून एसबीटी एसबीटी वरच आहे. 100% म्हणजे आपल्याला एसबीटी रासायनिक खर्च किती करा तुम्ही? रासायनिक काही खर्च केलेला नाही याला. सगळं म्हणजे आपलं एसबीटीचं चालू आहे याला. नक्की हा नक्की 0% त्याने रासायनिक. काहीच नाही रासायनिक याला. आणि वापरायचं पण नाही आपल्याला. म्हणजे रासायनिक जेवढं कमीत कमी आपल्याला वापर करता येईल तेवढा करायचा आपण. आता 100% आपल्याला एसबीटीच करायची. एसबीटीच करायची. मला सांगा इथे तुम टेम्परेचर किती असतं दुपारचं? टेम्परेचर 46-45 पण म्हणजे असतेच आपली रोज म्हणजे रोजचं. हा. तर एवढी बाग फ्रेश आहे आपली. हा. का? एसबीटी मुळे म्हणजे का तर एसबीटीचा आपल्या म्हणजे स्प्रे पण नाही त्याला. आता परवा दिवशी निमकरण फवारलेला. बरं. ह्याच्यावर काहीच दिसत नाही बघा. थ्रिप्स वगैरे कुठं काहीच वाटतंय का? दिसत नाही. थ्रिप्स कुठं मवा कुठं काय? काहीच वाटत नाही तसलं. काहीच नाही. फ्रेश मला दिसत. बघा तुम्ही आतला हेच नाही तुम्ही साहेब. अच्छा सर कुठलं पण झाड हे झाड दाखवा, ते झाड दाखवा, कुठे तुम्ही झाड दाखवा. सगळी म्हणजे एकसारखी साईज आहे आपल्या झाडाची. उभं राहा. आणि सगळ्यात मी तुम्ही खोड बघा तुम्ही आता हे खोड बनून राहिले बघा तुम्ही. हे बघा तुम्ही खोड, हे बघा प्रॉपर खोड बनला. काळवं चाललंय बघा आता खालपासून. हे बघा कुठं असं झालं बाबा? कमी जास्त नाही. वैरशी पुढे पडले का? नाही नाही कुठंच नाही. एकसारखी एक लेवल बघा आपली सगळी एकदम जबरदस्त. हा. एकसारखा फुटवा, एकसारखी वाढ, हा. एकसारखी काळोखी झाड. काळोखी झाडावर. बरोबर. साधारणतः किती खर्च झाला सांग आता याला? याला लय झालं 3-4 हजार रुपये ते झाला. 4-5 हजार रुपये. 3 महिन्यात 4,000 रुपये खर्च. 4-5 हजार. बागेची कंडिशन किती टक्के वाढ आहे? सगळी ग्रोथ त्याच्यावर जाणं. आता वाढलेली पण आता झाड काय काय कमराला म्हणजे आता मांडीच्या वर आता लागायचे. ही झाड बघितलं आपण. हे बघा हे माझ्या लागायचे. कमळाला झाड लागतंय. हा. सरासरी 3 महिन्यात झाडाची हाईट झाली आपल्या कमराला एवढे कमीत कमी 3 3 फूटचं झालेली आहे आपली. 3 फूट 3 फूट हाईट झालेली. हा. आणि सरासरी झाडाला
कमीत कमी 15 फूट आहे. आहेत 15 म्हणजे 15च्या पुढेच आहेत पुढेच आहेत. आतमध्ये नाही. बरोबर आहे की नाही? हा. भरगत झाड झालं आपलं. हा म्हणजे गच्च आणि म्हणजे असं हे पण खालून खोड पण झाड झालं. हा असं जा म्हणजे तुम्ही ती ज्यावेळेस बाग लावली होती फर्स्ट टाइम, हा तुम्ही एसबीटी वापरेल नव्हतं. हा नव्हतं. तिची कशी कंडिशन होती यावेळेस, म्हणजे अशा टाइमला कंडिशन काय होती? म्हणजे 2-3 कंपन्या झाल्या पहिल्या, पण जेव्हापासून आपल्याला एसबीटी हे वाटलं का हा. तेव्हापासून आपण ती म्हणजे मालावर जेव्हापासून धरली का बाग हा. तेव्हापासून आपण एसबीटी चालू केले. पण मग ज्यावेळेस ती जेव्हा नवीन झाडं लावली तुम्ही, हा. बरोबर, हा त्यावेळेस तिची कंडिशन कशी होती ह्या 3 महिन्याच्या वेळेस? ती लहान होती जरा, म्हणजे अशी म्हणजे ग्रोथ पण नव्हती, कॅनोपी ही नव्हती म्हणजे त्या झाडाला. झाड लहानच होते हा लहान होती. आपल्या. आपली एसबीटीचा वापरलेला आहे आपण. आता हे 3 महिने कोणच म्हणणार ह्याला की 3 महिने झाड आहे ती, हे म्हणणार 4-5 महिने झालेली झाड असतील. तुमच्या बागेचा अनुभव किती हो डाळिंबाचा? डाळिंबाचा अनुभव म्हणजे आपला नाही तर आपण नवीन शेतकरी आहे आता. पहिलेच वर्ष हा डाळिंबाचं. पहिलेच वर्ष आहे ती बरोबर वरच्या आहे की बागेत. नाही? हा आता मगाची जी बाग आहे, म्हणजे मग तुमचे जे मित्र होते हा त्यांच्या बागेत आपल्यावर तफावत काय? म्हणजे त्यांची बाग रासायनिकवर आहे आणि आपली एसबीटी वर आहे 100%. पण त्यांची जरा थोडी म्हणजे लोडिंगला किती टक्के फरक आहे? लोडिंगला भरपूर फरक आहे. आपली आता पूर्ण सेटिंग झालेलं आहे म्हणजे 80-90च्या पुढेच आहे ती. तिकडे जरा थोडा माल कमी आहे जरा नॉर्मल. नॉर्मल हा कमी बरोबर आहे की कमी नाही? आणि एसबीटी बद्दल तुम्हाला काय वाटतं? एसबीटीचा हे प्रोडक्ट म्हणजे ग्रीन भूमी असेल, कृषीधन असेल, हे सगळं म्हणजे त्यात निंबोळी पेंट आहे म्हणजे असं ऑल कंटेंट त्याच्यामध्ये मिक्स हा, आहे. बरोबर आहे. निंबोळी पेंट, काजू पेंट, हा. गोट मिल, प्रेस मोड, सगळे घटक हा मिक्स. सगळं मिक्स आहे. शिवाय 50 किलो बॅग 600 रुपयाला. 700 काय रुपयाला. पाहिजे? बरोबर आहे. तुम्ही शेंका जर घालायला गेले आज, हा. शेंगाचा खर्च किती होत साहेब आपला? आता टिप्पर बघा गेलं तर 40-45 हजार रुपये म्हणते टिप्पर. एक टिप्पर. हा एका टिप्परला. बरोबर आहे. हम्म. किती टक्के प्युअर आहे? प्युअर नाही, त्यात थोडं मिक्सच असते म्हणजे 60% असते म्हणजे ओरिजिनल आणि बाकी सगळं मातकट असं असते. बरोबर. हा आणि आपलं कृषी जर बघितलं हा प्रॉपर तयार झालेलं खत आहे. प्रॉपर तयार झाले. बरोबर आहे की नाही? आता त्या कृषीधन जर हाताला असं टाकलं तर सगळं काळच जातच नाही, ते किती पण हात धुवा काळच जात हात म्हणजे हाताचं निघतच कृषी किती वेळा टाकलं बागेला? ह्या वरच्या बागेला एक 5-6 डोस झाला असेल. 5 म्हणजे आणि ह्याला तुम्ही दोनदा सोडलं, एकदा टाकलंय. एकदा टाकले. बरोबर आहे. तुम्ही डीएपी जर खत घ्यायला गेलं, हा. एक गुण किती डीएपी आपल्या आज? 2200 म्हणजे 2100-2200च्या पुढे जाईल आता हे चालू. आपली एक गुण कितीला आहे? आपली किती 30 किलो ती 50 किलोची. नाही आपली कृषी 50 कृषीधनची 700 रुपयाला. हा आणि ग्रीन भूमीची 750 रुपयाला. 750 रुपये. 50 किलो. हा 50 आणि आपल्याकडे बायो एनपीके, प्रोमे, क्रोम आहे. बायो पोटॅशे, हा पोटॅश. कार्बन आणि एनगुस्टरी हा यांच्या सगळ्यांची किमती सगळ्या 30 आणि 40 किलो मध्ये. 40 किलो आपल्या 4 बॅग 40 किलो मध्ये आणि एक बॅग 30 किलो मध्ये. 30 किलो म्हणजे 1100 रुपये. सगळ्यांची किंमत किती आहे? 1100 वर एक पण किंमत एक पण नाही. किंमत नाही. शेतकऱ्याला हे घालायला परवडणार, रासायनिक घालायला परवडणार? शीत परवडतंय ना, का तर ही 1100 रुपयाला बॅग आहे. क्वांटिटी जास्त येते ना. हा. हीच माहिती शेतकऱ्याला आपण तुम्हाला दिवशी म्हणजे शेतकऱ्याला तुमच्या घेऊशी वाटली, हा. तुमचा एक मोबाईल नंबर सांगा पुन्हा एकदा. माझं नाव विश्वजित बोबासाहेब गोडके. माझा मोबाईल नंबर आहे 8468 97 42 45. आणि तुमचा मेन पेशा म्हणजे आता तुम्ही स्टुडंट पण आहे, हा सगळ्यात मेन दुसरे मुद्दा आवडीने तुम्ही पैलवान पण आहे. हा पहिला नंबर. बरोबर आहे. हा. म्हणजे कुस्तीची आवड आहे. बरोबर आहे की नाही? आता असं आहे, म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर जर पैलवान तयार करायचं असेल तर त्याला काय द्यावं लागतं? एसबीटी द्यावं लागणार आहे म्हणजे पहिलं तो खुराक द्यावा लागतो. हा खुराक बरोबर आहे. झाड बांधत असेल त्याला काय द्यावं लागणार आपल्याला? आपल्याला म्हणजे रासायनिकचा जास्त वापर नाही केला पाहिजे आपण. एसबीटी दिली हा, पाहिजे. SBT थोडक्यात दिली म्हणायला तर पैलवानाला खुराक, हा बरोबर. झाडाला एसबीटी. जसं पहिलवान करायला म्हणजे घरचं आता म्हणजे की घरचं खाल्लं तर म्हणजे हे होतंय. बनतं. हा बरोबर. तसं हे पण घरचं खाल्लं पाहिजे हा एसबीटी. बरोबर आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद.